आज आपण एक नवीन पोर्टल जे आपण स्टार्ट केलं आहे, जे मी स्टार्ट केलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन देणार आहे याच्यावरती. तर हे जे काही पोर्टल आहे हे तुमच्यापैकी अनेक लोक जे स्पर्धा परीक्षांचा वगैरे अभ्यास करत असतात, आता नेटसेटची परीक्षा पण एका महिन्यात आता येऊ घातलीच आहे, तर त्यासाठी सुद्धा लोकांना एका चांगल्या मॉक टेस्ट पोर्टल द्यावं या एमनी, की जिथे लोकांना पास पेपर्स, आन्सर कीज, त्याची एक्सप्लेनेशन्स हे सगळं चांगल्या पद्धतीने एकत्र मिळावं. आणि जे कोण लोक अभ्यास करतायत त्यांनी त्यांच्या स्टडी मटेरियल घेऊन अभ्यास तर करावाच, बट जशी जशी एक्झाम जवळ येते तसं तसं मॉक टेस्ट देऊन एक रिअल सिम्युलेशन आपल्याला मिळावं, की ॲक्च्युली 100 प्रश्न सोडवायला मला किती वेळ लागतोय, माझा टाईम मॅनेजमेंट नीट जमतंय का, मला रफ वर्क कुठे करायचं आहे नाही करायचं आहे, ॲक्च्युली प्रश्न जेव्हा पुढे मागे येतात तेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तेवढ्यापुरतं येत नसेल तर तो सोडून देऊन पुढे जायचं आहे. या सगळ्या गोष्टी नीट मॅनेज करता येण्यासाठी मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले जाऊया, जे पोर्टल आपण काढलं आहे त्याच्यावरती तुम्हाला टाईप करायचं आहे तुमच्या ब्राउझरवरती जस्ट मॉक टेस्ट .github.io आणि हे क्लिक केल्या गेल्या तुम्ही येणार आहात आपल्या या अतिशय सुंदर अशा मॉक टेस्ट पोर्टलवरती. पोर्टलचं नावच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, जस्ट मॉक टेस्ट. इथे फक्त मॉक टेस्ट आहेत, स्टडी मटेरियल तुमच्याकडे आहे, अभ्यास तुम्ही करताय, परीक्षा जवळ आली आहे, मॉक टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही आहे. आपल्या मॉक टेस्ट पोर्टलचे जे फीचर्स आहेत ते एकदा पटकन बघून घेऊया. कुठलाही अकाउंट, कुठलाही लॉग इन, पासवर्ड, OTP काहीही करायची तुम्हाला इथे गरज नाही आहे. क्वेश्चन पेपर्स फ्रॉम पास्ट पेपर्स, आपल्याला जे काही विषय आपण इथे ॲड करू, जे काही आपले सध्याच्या ज्या कुठल्या एक्झामसाठी आपण ॲड करू तिथे तिथे आपण पास्ट पेपर्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने ॲड केल्याने आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिटेल्ड स्कोर कार्ड्स आणि इन्स्टंट रिझल्ट्स. तुमची परीक्षा झाल्या झाल्या तुम्हाला एकदम डिटेलमध्ये स्कोर कार्ड्स आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत एकदम एक्सप्लेनेशन वगैरे सोबत, की कुठल्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर दिली होती, कुठल्या प्रश्नाला तुम्ही रॉंग आन्सर दिलं होतं तर ते का दिलं होतं, त्याची एक्सप्लेनेशन्स पण असणार आहेत. सो ते स्कोर कार्डसुद्धा तुमच्यासाठी एक चांगला स्टडी रेफरन्स पॉईंट नक्कीच ठरू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही जर बघाल तर आम्ही हे सगळंच एका खूप अफोर्डेबल प्राईसला इथे ऑफर करतोय तुमच्यासाठी. आपण बघणारच आहोत की प्राइसिंग वगैरे कसं आहे, कुठल्या गोष्टीची किती कॉस्ट आहे, काय गोष्टी असतात ते. या सगळ्याच्या व्यतिरिक्त एक खूप इम्पॉर्टंट फीचर, तुम्ही समजा फॉर सम रिझन तुमचा लॅपटॉप बंद पडला, तुमच्या फोनमध्ये काहीतरी झालं, तुमची काय बॅटरी लो आहे, काहीही तुमचे इश्यूज आहेत, तुम्ही जी टेस्ट तुम्ही देताय ती तुम्ही एक सर्टन अमाऊंट आपल्याला छोटी का होईना पण पे करून देत असाल, त्याच्याचमुळे ती टेस्ट तुमच्याकडनं यू डोंट लूज इट, ती टेस्ट कुठेही जात नाही. 24 तासाच्या वेळामध्ये जर का तुम्ही परत पोर्टलवरती आलात सेम ब्राउझरवरती आणि जर तुमची ब्राउझर हिस्ट्री वगैरे तुम्ही काही डिलीट केली नसेल तर ती टेस्ट तुम्हाला परत तिथूनच रिझ्यूम करता येते जिथून तुम्ही सोडली होती. जेवढ्या प्रश्नांची जी उत्तरं दिलेली असतील किंवा जो तुम्ही टाईम स्पेंड केला असेल तेवढाच असेल, यू कॅन टेक इट अहेड फ्रॉम दॅट. आपण डेमोमध्ये ही गोष्ट बघूच या. खाली आल्यावरती तुम्ही जर बघाल कुठलीही ॲड्स, कुठलीही स्पॅम, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इथून प्रमोशनल कॉल वगैरे या वेबसाईटवरनं येत नाही आहेत. आपण कुठलाही डेटा असा कलेक्ट करत नाही, कोणाला काही देत नाही. वी आर नॉट अफिलिएटेड टू एनी गव्हर्नमेंट ऑर एनी एक्झामिनेशन बॉडी. हे स्टुडंट्ससाठी म्हणून सुरू केलेला हा एक इनिशिएटिव्ह आहे. आता समजा तुम्ही खाली याल तुम्ही बघूच शकता की फुल मॉक एक्झाम्स म्हणजेच काय, की फुल मॉक एक्झाम कुठल्या विषयांच्या आपण इथे ॲड केलेले आहेत, कुठल्या विषयांचे आपण पास्ट पेपर्स, कुठल्या विषयांसाठी आपण क्वेश्चन पेपर्स ॲड केलेले आहेत, त्या डिफिकल्टी लेवलचे तुम्ही बघाल तर होऊ घातलेले. आता येणाऱ्या नेट सेटसाठी तुम्ही बघाल तर जवळजवळ 4, 8, 12, 16, 20, जवळजवळ 16, 18, 20 विषयांचे आपण इथे पेपर ॲड करून ठेवलेले आहेत. आता तुम्ही जर इथे विचाराल तर हिस्ट्री, तर प्रत्येक विषयासाठी आपण आपल्या डेटाबेसमध्ये जवळजवळ 300 ते 400 प्रश्न मिनिमम हे प्रत्येक विषयासाठी, जी पण टाईल तुम्हाला इथे दिसतीये प्रत्येक टाईलसाठी ॲड केलेले आहेत, की ज्याच्यात निदान गेल्या 3 वर्षाचे पास्ट पेपर्स तुम्हाला मिळणार आहेत. 25 साली झालेली परीक्षा असेल, 24 साली, 23 साली, 22 साली आम्ही ॲड करतच राहू. तर जेव्हा तुम्ही इथून एखाद्या टाईलवरनं तुम्ही परीक्षा निवडायचा निर्णय घ्याल तर
तुम्ही जे काही कराल त्याच्यात तुम्हाला पास्ट पेपर्सचे सुद्धा प्रश्न तुम्हाला इथे मिळतील. सो यू गेट दॅट एक्सपोजर, यू गेट दॅट कॉन्फिडन्स की जे आधी घडून गेलेले जे पेपर आहेत त्याच्यातले सुद्धा तुम्ही प्रश्न इथे सोडवता. खाली जाऊन एकदा बघूया. पेपर 1 जो आहे स्टेटच्या परीक्षेसाठी, पेपर 1 हा इक्वली इम्पॉर्टंट आहे, कारण पेपर 1 सगळ्यांनाच द्यावा लागतो. पेपर 2 मध्ये तुम्ही तुमचा ज्या विषयात तुम्ही मास्टर्स केलं आहे, तुम्ही हिंदीत केलं आहे, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, MBA जे काय तुमचं असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला येतं. पेपर 1 हा कॉमन आहे. पेपर 1 मध्ये आपण गेल्या 5 वर्षाचे पेपर आपण ॲड करून ठेवलेले आहेत इथे तुम्ही बघाल तर. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला इंडिव्हिज्युअल टॉपिक्सवरती जर तुम्हाला कुठे तुमचं अडलं आहे किंवा तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, लॉजिकल रिझनिंगचे असतील, मॅथ्सचे असतील, तर इथे सुद्धा तुम्ही यापैकी ज्या टेस्ट्स आहेत या पण तुम्ही इथे तुम्ही निवडू शकता आणि इथून सुद्धा तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. आता आपण एक काम करू, एक टेस्ट ॲक्च्युली देऊन बघू. फॉर एक्झाम्पल लेट्स से आपण हिस्ट्रीपासून सुरुवात करूया. हिस्ट्रीची एक टेस्ट देऊया. फॉर्मॅट सेमच राहतो सगळीकडे, बट एक सॅम्पल आपण स्टार्ट करूया. आता तुम्ही जर इथे बघाल तर आपल्या इथे 25 मार्काची जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची असेल 25 प्रश्नांची, तर त्याचे 15 रुपये पडतील. 50 प्रश्नांची जर मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्याचे 25 रुपये पडतील. आणि जर 100 प्रश्नांची मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्याचे तुम्हाला 35 रुपये पडतील. आता हे जे रेट्स आहेत हे आपण अतिशय अफोर्डेबल ठेवलेले आहेत स्टुडंट्सच्या, ॲस्पिरंट्सच्या फायद्यासाठी. आता इथून पुढे जाऊन आपण बघूया 15 रुपयाची 25 मार्काची एक टेस्ट आपण देऊन बघूया. बेसिकली तर तुम्ही इथे आल्यावरती तुम्ही इथे काहीही तुमचं नाव टाकू शकता. आपल्याला इकडे तुम्ही घेतलेल्या नावांमध्ये आम्हाला फक्त जस्ट फॉर नेम्स सेक एक काहीतरी नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला तुमचं खरं नाव नसेल टाकायचं, तुम्ही ABC टाकलं, XYZ टाकलं, काहीच हरकत नाही आहे. टर्म्स अँड कंडिशन्सना इथे तुम्हाला ॲग्री करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. आता आपण जाऊ रेझर पेला, बिकॉज रेझर पे सारख्या सिक्युअर प्लॅटफॉर्मवरती प्रश्न तुमच्या डेटा प्रायव्हसीचा आहे, प्रश्न तुमच्या सिक्युरिटीचा आहे. तर आपण इथे पेमेंटसाठी आता बघूया. इथे QR कोड जो आलेला आहे आपण इथे पेमेंट करून टाकूया आणि मग पुढे गेल्यावरती बघूया काय होतं ते. करेक्ट. सो पेमेंट आता प्रोसेसिंगला आहे. सो पेमेंट झालेलं आहे. तर लेट्स सी आता पुढे गेल्यावरती कसं होत आहे ते. जनरली इथे आम्ही तुमचा कुठलाही डेटा आम्ही ॲज अ वेबसाईट वी आर नॉट कलेक्टिंग, वी आर नॉट इंटरेस्टेड इन एनीबडीज डेटा. आम्हाला फक्त इंटरेस्ट असतो हे जाणून घेण्यामध्ये की किती युजर्सनी किती विषयांच्या कुठल्या एक्झाम्स दिल्या. आता तुम्ही जर इथे बघाल युअर टेस्ट इज अबाउट टू बिगिन, टोटल ड्युरेशन इथे लिहिलेलं आहे. तुमची टेस्ट जर मध्ये कुठे इंटरप्ट झाली तर यू कॅन कम बॅक, बट यू हॅव टू चूज द रिझ्यूम टेस्ट बटन. आपण हे एकदा याचा डेमो आपण इथे तुम्हाला दाखवूनच देऊया. द PDF ॲट द एंड, जी एंडला टेस्ट झाल्यावरती जी PDF तुम्हाला मिळते ती PDF कुठलंही सर्टिफिकेट किंवा क्वालिफिकेशन नाही आहे, ती तुमच्या रेफरन्ससाठी आहे, तुमच्या अभ्यासासाठी आहे. तुम्हाला समजा इफ यू वॉन्ट टू अपिअर फॉर मॉक टेस्ट ऑन एव्हरी रेग्युलर इंटरवल, सेम मंडे, वेनसडे, फ्रायडे, तर तुम्हाला तुमचा प्रोग्रेस मॅप करता यावा म्हणून ती PDF आहे. लेट्स गो हेड अँड स्टार्ट द ॲक्च्युअल एक्झाम. आता तुम्ही जर इथे बघाल तर आपल्याला एक टायमर आपण इथे दिलाय छोटासा, सो दॅट तुम्ही मेंटली तेवढ्या वेळात प्रिपेअर होता. आता ही जी एक्झाम आहे तुम्ही बघाल तर इथे तुमचं नाव इथे टॉप लेफ्ट कॉर्नरला आलेलं आहे. जो विषय आपण निवडला तो इथे आलेला आहे. इथे एक टायमर आलेला आहे जो ऑलरेडी सुरू झालेला आहे. आता जे 25 प्रश्न आपण इथे चूज केलं की 25 क्वेश्चन्सची द्यायची, तर आपल्या हिस्ट्रीच्या बॅकएंडमध्ये वेबसाईटवरती जे काही 500-600 प्रश्न असतील ते जे आपण ॲड केले होते त्यातले 25 क्वेश्चन्स शफल होऊन किंवा जे ॲट रॅन्डम पिक होतात ते तुम्हाला इथे येतात या एक्झामच्या डिफिकल्टी लेवलप्रमाणे. आणि तुम्ही जर बघाल तर आता जे आपण म्हटलं होतं की पास्ट पेपर्समधले प्रश्न ॲड केलेले आहेत, इथे तुम्ही जर बघाल तर इथे हा जो ब्लिंकर आहे या ब्लिंकरमध्ये हे क्लिअरली दिसतंय की ओके हा जो प्रश्न आहे हा सेट जून 2025, जी गेल्या वर्षीची सेटची परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती त्याच्यात हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर तुम्ही आउट ऑफ 25 मॅक्झिमम क्वेश्चन जे असतील ते तुमचे पास्ट पेपर्स असतील, तर तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स येईल की ओके बॉस मी सोडवतोय ते असं आहे. आता हिस्ट्री हा काय माझा सब्जेक्ट नाही, पण आपण तरी पण आन्सर्स मार्क करूया, बघूया काय काय होत आहे. तर हा प्रश्न तुम्ही इथे बघाल तर हा तिसरा प्रश्न आहे. हा सेट 2023चा प्रश्न आहे. तर तुम्ही बघूच शकता इथे की पास्ट पेपरमधले क्वेश्चन्स मिळाल्याने तुम्हाला कसा काय फायदा होऊ शकतो. आता तुम्हाला सांगतो 23 मिनटं आणि किती एक 37 सेकंड्स उरलेत. लेट्स सी मिडवे टेस्ट जर आपण सोडून गेलो तर कसं काय दिसतं. ही बंद करूया आपण हा विंडो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल तर लिव्ह
आता तुम्ही जर इथे समजा बघाल तर आपण दुसरीकडे कुठेतरी आलेलो आहोत आणि थोडाफार आपला वेळ जातोय. आता समजा तुम्ही परत आलात, वेन यू कम बॅक टू द पोर्टल, तर जर का तुम्ही इथे परत आल्या शांत राहायचं आहे बेसिकली. आल्या पोर्टलवरती रिफ्रेश वगैरे काहीही न करता तुम्ही जर बघाल तर इट विल टेल यू द फर्स्ट थिंग की वी हॅव फाउंड अन अनफिनिश्ड टेस्ट, कंटिन्यू वेर यू लेफ्ट ऑफ, यू विल हॅव टू चूज रिझ्यूम टेस्ट. इथे जर स्टार्ट न्यू केलं तर तुम्ही बाहेर पडाल, पण जर रिझ्यूम केलं तर तुमची टेस्ट तिथूनच सुरू होते जिथून तुम्ही सोडली होती. जशी तुम्ही इथे बघाल तर आपण बरोबर 4 प्रश्नांची उत्तरं दिली होती. 5व्या प्रश्नाला आपण होतो. टाइम पण तसाच आहे. आपण आता उरलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया. समजा आपण इथून आता पुढे गेलो आणि तुम्हाला समजा वाटलं की नाही, मला नाही होते, मला आत्ताच सबमिट करायची आहे टेस्ट. तुम्ही सबमिट केलीत तरी पण समोरून आपलं पोर्टल एकदा तुम्हाला विचारतं की बाबा रे, एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अजूनही दिलेली नाही आहेत. डू यू विश टू गो बॅक टू द टेस्ट? तर यू कॅन ऑलवेज चूज टू गो बॅक इन केस तुमच्याकडनं एखादा प्रश्न मिस झाला किंवा काही होऊ शकतं तसं तर. सो यू कॅन स्टील सबमिट. तर सबमिट करूया. आपल्याला एवढंच येतं, हिस्ट्री इज नॉट माय सब्जेक्ट ऑफ एक्सपर्टीज. आपण सबमिट एनिवे करून आता बघूया काय होतं ते. अरे बापरे, आपल्याला फक्त 12% पडलेले आहेत इथे, कारण अर्ध्या प्रश्नांची तर आपण उत्तरच नव्हती दिली. बट तुम्ही जर बघाल तर रेड स्कोर कार्ड आपल्याला पडलेलं आहे. आता तुम्हाला किती, तुम्ही पर्सेंटेज, तुमचं स्कोरिंग किती आहे त्याच्यावरती तुमचं कुठल्या कलरचं स्कोर कार्ड तुम्हाला मिळतं हे ठरतं. 50%पेक्षा कमी मार्क आणलेत तुम्ही तर तुम्हाला रेड स्कोर कार्ड दिलं जातं, बिकॉज इट इज अ इंडिकेशन की तुमची अजून पण थोडी तयारी कमी पडतीये कुठेतरी. पण मॉक टेस्टचा पर्पजच हा असतो की तुमचं जर का कमी पडतंय कुठेतरी तर रिअल टेस्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होण्यापेक्षा मॉक टेस्टमध्ये कधीही तुम्ही एक्सपोज झालेलं किंवा तुम्हाला तुमचे एक्झॅक्ट फॉल्ट्स जे आहेत ते दिसलेलं कधीही चांगलं असतं. तर आता आपण खाली बघूया स्कोर कार्डमध्ये आहे काय. तर इट स्टार्ट्स फर्स्ट विथ युअर गिवन नेम, तुमचा विषय काय होता, तुम्ही कधी घेतली होती टेस्ट, तुमची टेस्ट स्टार्ट किती वाजता झाली, तुमची टेस्ट एंड किती वाजता झाली, तुम्हाला मार्क किती पडले, तुम्ही किती वेळ कन्झ्युम केलात, नॉट आन्सर्ड 14 प्रश्न होते. आता तुम्ही जे इथे खाली बघाल तर प्रश्न आहे, तुम्ही मार्क केलेलं उत्तर आहे, जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आणि त्याचं एक एक्सप्लेनेशन आहे. मॅक्झिमम तुमचे जे कोण आन्सर कीज वगैरे तुम्हाला जी अवेलेबल असतात वेबसाईट्सवरती, तिथे फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर्स आणि दुसरीकडे कुठेतरी एक त्याची आन्सर की दिली जाते की ओके, एक फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर बी होतं, सेकंडचं सी होतं, वॉट एव्हर असो. आपण तुम्हाला इथे एक एक्सप्लेनेशन पण देतोय की व्हाय बी इज द राईट आन्सर. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघाल इथे तर जे काही आपले करेक्ट असो रॉंग असो, जरी तुमचं आन्सर जरी करेक्ट असलं तरी पण आपण हे एक्सप्लेन करतो की ते का करेक्ट होतं. जर रॉंग असेल तर निश्चितच. सो उद्याला तुम्ही ही जी PDF आहे, या PDFची सुद्धा तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि दॅट कॅन ॲक्ट ॲज अ गुड स्टडी मटेरियल फॉर यू गोईंग फॉरवर्ड. आता आपण ही डाउनलोड केलेली आहे इथे. आपण बॅक होमवरती आता परत येऊया इथे आणि वी विल बी बॅक ऑन आवर होम पेज. जसं तुम्ही बघाल तसं आता इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर उद्या बोललात की अरे आता ॲक्च्युअल एक्झामसारखं जर आपल्याला करायचं आहे तर तुम्ही इथे कस्टम टेस्ट पण करू शकता. म्हणजे काय की तुम्हाला निवडायचं आहे की 25 प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत, का 100 प्रश्न आहेत. समजा तुम्ही 50 निवडले, आता तुम्ही मिक्स करू शकता 2 विषय. तुम्ही बोलू शकता की यार मला कॉमर्स पण मिक्स करायचं आहे, मला खाली आल्यावरती मॅथ्समध्ये पॉम्बिटेशन कॉम्बिनेशन, प्रॉफिट लॉस डिस्काउंट, टाईम डिस्टन्स पीडी या सगळ्याची मिक्स द्यायची आहे. तर अशा वेळी 50 प्रश्न शफल केले जातील. कुठनं? तर कॉमर्सच्या डेटाबेसमधनं, प्रॉफिट अँड लॉस या सगळ्यामधनं, आणि जी परीक्षा तुम्ही द्याल इट विल बी अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग. इट्स द सेम प्रोसिजर लाईक अर्लियर. सो हे जे पोर्टल आहे याचा तुम्ही मॅक्झिमम सगळ्यांनी लाभ घ्यावा, मॅक्झिमम लोकांना याचा फायदा व्हावा. 1 महिना आहे अजूनसुद्धा. सेटची परीक्षा जी होणार आहे महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये त्याला अजून 1 महिना आहे, तर त्याच्या अभ्यासासाठी मॅक्झिमम घ्यावा. बाकी उरलेल्या विषयांसाठी आम्ही ॲड करतोच आहोत. बाकीचे विषयसुद्धा, लॉजिकल रिजनिंग मॅथ्स वगैरे तर आहेच खाली, बट स्पेसिफिकली बँक PO असेल किंवा दुसऱ्या ज्या पण एक्झाम असतील जिथे MCQs असतात आपण ॲड करणारच आहोत आणि त्याही गोष्टी आपण आणणारच आहोत इथे तुमच्याच फायद्यासाठी. सो तोपर्यंत तुम्ही पोर्टलचा मॅक्झिमम फायदा घ्या. तुमच्या आजूबाजूला जे कोण लोक असतील ज्यांना याचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला माहिती आहे कोणी एक्झाम्स वगैरेसाठी प्रिपेअर करतं, प्लीज त्यांच्यापर्यंत ही लिंक, हे पोर्टल तुम्ही शेअर करा आणि याचा फायदा स्वतःसाठी आणि इतरांसाठी होऊ द्या.
आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही तुमचा फीडबॅक असेल तुम्ही इथे कॉमेंट्समध्ये लिहू शकता. तुम्ही जे काही पोर्टलवर जाऊन आलात तुम्हाला आवडलं नाही आवडलं नक्कीच इथे येऊन कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहा. प्लीज लेट अस नो सो दॅट तसे चेंजेस आपल्याला करता येतील फॉर अ बेटर एक्सपिरियन्स तुमच्यासाठी. अजून दुसरं काही नाही. ओके, सो पोर्टलला व्हिजिट करा, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आय मीन दॅट्स दॅट.